श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात गरुड पुराण हा एक असा पवित्र ग्रंथ मानला जातो ज्यामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचा प्रवास कसा होतो याचे अत्यंत सविस्तर वर्णन केलेले आहे. आपण अनेकदा ऐकतो किंवा पाहतो की अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर जेव्हा लोक स्मशानातून बाहेर पडतात तेव्हा त्यांना मागे वळून पाहण्याची सक्त बंदी असते. असे मानले जाते की चिंता पेटवल्यानंतरही त्या मृत व्यक्तीचा आत्मा तिथेच स्मशानात काही काळ उभा असतो. पण गरुड पुराणानुसार आत्मा तिथे का थांबतो, तो आपल्या कुटुंबाला पाहून काय विचार करतो आणि स्मशानातून परतताना मागे वळून का पाहू नये, या सर्व प्रश्नांची रहस्यमय उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा यमदूत त्याच्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तिथे 24 तास त्याच्या पाप पुण्याचा हिशोब दाखवला जातो आणि त्यानंतर त्या आत्म्याला पुन्हा त्याच्या घरी आणि स्मशानात सोडले जाते. जेव्हा नातेवाईक मृतदेहाला अग्नी देतात तेव्हा आत्मा तिथेच हवेत उभा राहून स्वतःचे शरीर जाळताना पाहत असतो. जोपर्यंत शरीर पूर्णपणे जळून राख होत नाही तोपर्यंत आत्म्याला तीव्र दुःख आणि धक्का बसलेला असतो. त्याला विश्वासच बसत नाही की ज्या शरीरासाठी त्याने संपूर्ण आयुष्य घालवले ते आता नष्ट झाले आहे. या मोहामुळे आणि अपघातामुळे आत्मा काही काळ स्मशानात स्तब्ध उभा राहतो. आता जाणून घेऊया सर्वात मुख्य कारण की लोक अंत्यसंस्कार करून घरी परतताना मागे वळून का पाहत नाहीत. गरुड पुराण असे म्हटले आहे की मृत्यू झाला तरी आत्म्याचा आपल्या कुटुंबावरील, मुळाबाळावरील आणि संपत्तीवरील मोह संपत नाही. जेव्हा त्याचे नातेवाईक रडत रडत स्मशानातून बाहेर पडतात तेव्हा आत्मा त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याने मागे वळून पाहिले तर आत्म्याला वाटते की माझी माणसे अजूनही माझ्यावर अडकलेली आहेत. यामुळे आत्म्याची कुटुंब प्राप्ती असलेली आसक्ती आणि मोह अधिक वाढतो, ज्यामुळे त्याला पुढील प्रवासाला जाणे कठीण होते. तो याच मृत्यूलोकात घिरट्या घालत राहतो. म्हणूनच आत्म्याला कोणताही त्रास होऊ नये आणि त्याने विरक्त भावाने परलोकी जावे यासाठी मागे वळून न पाहण्याचा नियम बनवला आहे. स्मशानातील विधी पूर्ण झाल्यानंतर तो आत्मा पुढील 13 दिवस त्याच्याच घराभोवती आणि प्रियजनांच्या आसपास वावरत असतो. म्हणूनच हिंदू धर्मात 13 दिवस गरुड पुराण वाचण्याची प्रथा आहे, जेणेकरून ते ऐकून आत्म्याला समजेल की आता माझा या जगाशी संबंध संपला आहे आणि त्याने मोक्ष मिळण्याच्या मार्गावर जावे. 13 दिवसानंतर कुटुंबाकडून केल्या जाणाऱ्या पिंडदान आणि विधीमुळे आत्म्याला पुढील प्रवासासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळते आणि त्यानंतरच तो वैतरणी नदी पार करून यमलोकाच्या अंतिम प्रवासाला निघतो. तर मित्रांनो, गरुड पुराणातील हे सत्य तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या संतान परंपरेतील प्रत्येक नियमामागे एक मोठे आध्यात्मिक कारण दडलेले असते. हा रहस्यमय व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच माहितीपूर्व ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.